आणि काल जे फोटो समोर आले त्याच्यानंतर काही संघटनांनी बीड बंदची हाक दिलेली होती। आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। विशेष म्हणजे संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे जे काही फोटोग्राफ्स कालपासून व्हायरल होत आहेत त्याचा परिणाम संपूर्ण बीड जिल्ह्यात होताना पाहायला मिळतोय। बीड जिल्हा बंद असतानाच आपण बघतो की माझ्या मागे जे तरुण आहेत हे केज शहर बंद करण्याचं आवाहन करतायत। आज जवळपास केज शहरामधली जी काही बाजारपेठ आहे ती पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे आणि ही बाजारपेठ बंद ठेवण्याचं कारण सुद्धा तेच आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर पुन्हा एकदा वाल्मिक कराडवरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी हे तरुण करताना पाहायला मिळतंय। ही जी परिस्थिती आपल्याला केज शहरामध्ये पाहायला मिळते ती जिल्ह्यातल्या बहुतेक ठिकाणी म्हणजे अगदी बीड शहरामध्ये सुद्धा मोठी रॅली निघाली होती। संतोष देशमुख यांना मारहाण होतानाचे जे फोटोग्राफ्स कालपासून व्हायरल होत आहेत त्या संदर्भात मोठे चीड लोकांमध्ये आहे, संताप लोकांमध्ये आहे आणि आता हीच मंडळी जी रस्त्यावरती उतरली आहे। मला सांगा ते फोटोग्राफ बघितले तुम्ही? हो, पाहिलेले आहेत। काय नेमकं त्या फोटोग्राफ्स ह्याच्यामुळे तर ते हे सगळे आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत। अच्छा, हां, काय मागणी काय? मागणी आहे की लवकरात आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि आता तर मुंडे साहेबांनी राजीनामा दिलेलाच आहे, तर सगळे जनताचा रोष आता आहे आणि आम्ही सगळे आता केस बंद करत आहोत। काय वाल्मिक अण्णाला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही माझं आव्हान आहे, सगळ्या जनतेचं आव्हान आहे। आम्ही फोटो बघितले, एवढं निर्गुणपणे हत्या केली आणि ह्यांचा सगळ्यात मास्टर माइंड वाल्मिक कराड आणि त्यांचा मास्टर माइंड धनंजय मुंडे आहे। धनंजय मुंडे आता तुम्ही म्हणला धनंजय मुंडेचा राजीनामा तर झालाच आहे, आम्हाला आता टाकतो काय माहीत नव्हतं, आता माहीत झालं। एवढं क्रूरपणे नाही का तोंडामध्ये लघवी केली, एवढं क्रूरपणे हत्या केली, ह्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। आणि इतक्या दिवस झाले ह्यांना एक आरोपी सापडत नाही, कसं काय सापडत नाही? ह्यांनीच लपून ठेवलाय कुठतरी, धनंजय मुंडेनीच लपून ठेवला किंवा धनंजय मुंडेनी मारला असणार आहे। इतक्या दिवस झालं सापडत नाही म्हणजे दहशत होती ह्या टोळीची दहशत होती केजच्या परिसरात? भरपूर घुले, प्रतीक घुले, सुदर्शन घुले हे पहिल्यापासूनच म्हणजे ह्यांची दहशत होती। गोरगरिबांना मारणं, त्यांच्याकडून हप्ता वसुली, समजे खंडणी आणि टोळी वगैरे म्हणजे ऊसतोडी असते ना, हां ऊसतोडी असते, त्यांना उचलून आणणं, त्यांना बांधून ठेवणं, त्यांच्याकडून पैसे घेणं, खंडणी करणं हे त्यांच्यापासून म्हणजे आधीपासून ह्यांची ही प्लॅनिंग होती। त्याच्यानंतर त्यांनी ह्या हत्येला ही प्रकार दिला। पण त्यानंतर आता फरक पडेल आता ह्याच्या पुढे? इथून पुढे गुन्हेगाराला शक्यतो भीती मनात राहील त्यांच्या। नक्कीच आपण बघतो की संतोष देशमुख यांचे हत्यारे पकडल्यानंतर त्यांना ज्या प्रकारची कारवाई त्यांच्यावर होतीये त्यामुळं आता सुदर्शन घुले आणि त्यांच्या गँगची जी दहशत आहे ती कमी होईल। आता त्यांच्यावर जी कारवाई होणार आहे त्याची तर मागणी होतच आहे, मात्र ज्या प्रकारे मारहाण झाली आहे त्याचा सुद्धा निषेध होताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, केज, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।